महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिक महापालिकेने स्मार्ट सिटी प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल केलाय। महापालिकेची परवानगी न घेता गंगापूर रोड परिसरात खोदकाम सुरू केल्याचा आरोपही करण्यात आलाय। राज्यात महापालिकेकडून स्मार्ट सिटी विरोधात गुन्हा दाखल करण्याची ही पहिलीच घटना मानली जाते। 4 दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत महापौर आणि आयुक्तांनी स्मार्ट सिटी प्रशासनाला परवानगीशिवाय खोदकाम करू नये असे स्पष्ट आदेशही दिले होते। मात्र हे आदेश डावलून गंगापूर रोड परिसरात केबल टाकण्यासाठी 3 जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू करण्यात आले। ही बाब मनपा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केलाय। काल गंगापूर येथे पाईपलाईन रोड जो आहे तो सिंहस्थाच्या रस्त्यामध्ये नाही आहे आणि असं असताना त्या ठिकाणी 3 जेसीबीने रस्त्याच्या मधोमध त्या ठिकाणी रस्ता खोदायचं काम त्या ठिकाणी सुरू होतं। त्या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना, स्थानिक लोकप्रतिनिधींसुद्धा नागरिकांचे फोन आले आणि एकदम सकाळी सकाळी ते काम सुरू असताना त्या ठिकाणी अधिकारी पोचले आणि मी त्या ठिकाणी पोचलो। ती परिस्थिती जी बघितली ती भयानक होती आणि सगळी माहिती घेतल्यानंतर त्या सगळ्या याच्यामध्ये असं निदर्शनास आलं आहे, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलेलं आहे। त्या ठिकाणी उपायुक्त चौधरी होते, अग्रवाल साहेब होते आणि शिंदे साहेब होते, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, तिकडचे डेप्युटी इंजिनियर होते आणि नंतर त्या ठिकाणी मी गेलो, ती परिस्थिती बघितली तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या असं लक्षात आलं की कुठलीही महानगरपालिकेची परवानगी न घेता त्या ठिकाणी सरास या ठिकाणी हे काम सुरू होतं। परंतु जर आपण 2 दिवस अगोदर जर बघितलं तर स्मार्ट सिटीला एक मीटिंग झाली होती। त्या ठिकाणी महापौर होते, आयुक्त होते आणि मी होतो आणि त्या ठिकाणी माननीय आयुक्तांनी, नाशिक महानगरपालिका आयुक्तांनी असं सगळ्यांना सांगण्यात आलं स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना का कुठलंही रस्ते खोदायचं काम या ठिकाणी करू नये आणि जे काम गरजेचं आहे सिंहस्थामधलं आहे त्याची संबंधित नाशिक महानगरपालिकेला सुद्धा त्याचं माहिती असावी, जेणेकरून आपण जर बघितलं तर मागच्या 4 वर्षामध्ये हे नाशिक शहरातील नागरिक अतिशय सफर करत आहेत, अतिशय त्यांना त्या अडीअडचणींना सामोरे जावं लागतं आहे। या खड्डे, फोडलेले रस्ते, स्मार्ट सिटीचं जे काही काम आहे त्याच्यावरती समाधानी हे नाशिक शहरातील नागरिक नाही आहेत आणि त्याच्यामुळे त्रास हा नाशिककरांना झालेला आहे। त्या ठिकाणी होते आणि मला त्या ठिकाणी मी नागरिकांचे फोन आले, मी त्या ठिकाणी गेलो। त्या ठिकाणी मला वाटतं केबल टाकायचं काम सुरू होतं, परंतु ज्या पद्धतीने जे काम सुरू होतं त्या चुकीच्या पद्धतीने सुरू होतं। खरं तर नाशिक महानगरपालिकेच्या इंजिनियरकडनं प्रत्येक रस्त्याचा मॅप घेऊन त्याचं तुम्ही डिमार्केशन घेतलं पाहिजे आणि कुठून खोदायचा त्या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेचा तिथला डेप्युटी इंजिनियर किंवा ज्युनियर इंजिनियर असला पाहिजे। त्यावेळेस स्मार्ट सिटीच्या जे काही लोक असतील किंवा त्यांनी हे काम केलं पाहिजे, परंतु त्यांनी कुठलंही डिमार्केशन न महापालिकेकडनं घेता रस्त्याच्या अगदी बरोबर मधोमध जिथं ज्यांना सोपं वाटेल त्या ठिकाणी हे रस्ता खोदायचं काम सुरू होतं आणि जे सुरू होतं ते अतिशय भयावह होतं। मला असं वाटतं परवा जी मीटिंग झाली स्मार्ट सिटीच्या ठिकाणी ऑफिसला, त्या ठिकाणी सन्माननीय महानगरपालिकेचे आयुक्त यांनी सगळ्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे, कुठलेही रस्ते खोदायचे नाही आणि जे खोदायचे असेल, जे गरजेचे असतील, जे स्मार्ट सिटी किंवा सिंहस्थाच्या दृष्टिकोनातून असतील त्यांची माहिती ही आपल्या मनपा प्रशासनाला असायला हवी। महापालिकेच्या या कारवाईमुळे स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून संबंधित अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान परवानगीशिवाय करण्यात येणाऱ्या कामांवर यापुढे कडक कारवाई केली जाईल असा इशारा महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।